या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये 6 डिसेंबरच्या आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता रागिणीचा पडदा एका झटक्यात फाश होणार आहे। रागिणीची एक चूक तिच्या आता जिव्हारी बेतलेली आहे। मुळातच रागिणीला खूप मोठा धक्का मिळणार आहे आणि तो धक्का म्हणजे अपूर्वा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये रागिणीला पाहणार आहे। रागिणी तिकडे जाणं ही गोष्ट तिच्यासाठी खूपच आता भयंकर ठरणार आहे। इकडे रागिणी सांगत असते की आपला विळखा आकाशभूमीच्या समोर आता पक्का करायचा आहे। काहीही झालं तरी सुद्धा आकाशभूमी यांना आता आपण सोडायचं नाहीये असं म्हणत तिने आता आपला विळखा घट्ट करण्यासाठी जे काही करता येईल ते सगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि त्यानंतर ती आता सांगते की आकाशभूमीला असं वाटते की त्यांनी मला मारले, मग तेच त्यांच्या सोबत करायचं, त्यांना आता तेच हे करायचं की त्यांना तेच सांगत राहायचं की तुम्हीच मारलेत। आणि त्यासाठी अपूर्वाच्या हातामध्ये अनेक आता आपण पुरावे हे करायचे। म्हणजे एक गोष्ट लक्षात घे, आपण काय करायचं माहितीये का, आपण अपूर्वाच्या हातामध्ये असे काही पुरावे सोडायचे की तिने या प्रकरणाचा सोक्षमोक्ष अचूकपणे घ्यायला पाहिजे। आणि मग ती सांगते की आकाशचा मित्र मेघ यांनी आता जे काही पुरावे माझ्या विरुद्ध सादर केलेले आहेत, आपण ते पुरावे कसे खोटे आहेत किंवा ते पुरावे कशा पद्धतीने हे करायचे हे आता अपूर्वाच्या समोर आणायचे ते आपल्याला ठरवायला पाहिजे। आणि त्यानंतर मग ती ते फुटेज पाहते, खोट्या बाईला कशा पद्धतीने आकाशने उभं केलंय किंवा खोटी बाई कशा पद्धतीने आता इकडे आकाशच्या समोर उभी आहे। आणि त्याच पद्धतीने आपण आता पुढे या सगळ्यामध्ये काय करायचं किंवा ज्या पद्धतीने आकाशने त्या बाईला आपल्या इथे उभी केलेली आहे आणि ती बाई ॲक्च्युली कोण आहे हे जोपर्यंत आपल्याला कळत नाहीये किंवा ती बाई आता खोटी आहे हे आपण अपूर्वापर्यंत जोपर्यंत पोहोचवत नाही तोपर्यंत आपण गप्प बसायचं नाहीये। म्हणजे अपूर्वापर्यंत आपण पोहोचवायचं की ती बाई कोण आहे किंवा अपूर्वाला सांगायचं की ती बाई मी नाहीये, म्हणजे ॲक्च्युली मी आता लंडनला गेलेलीच नाहीये हे आपण अपूर्वाला सिद्ध करायचं की मला लंडनला न जाता या लोकांनी हे सगळे खोटे पुरावे दिलेले आहेत। असं ज्या वेळेला आपण अपूर्वाच्या समोर सादर करू त्याच वेळेला खऱ्या अर्थाने अपूर्वा आता आपल्या जाळ्यामध्ये अडकेल आणि आकाशभूमीला ती आता अडकवेल, त्याशिवाय काहीच खरं नाहीये असं म्हणत तिने आता हे पुरावे कसे खोटे आहेत किंवा हे पुरावे आपण आता कशा पद्धतीने समोर आणायचे हे सगळं करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि ते करत असताना आता इकडे ती विचार करते की अपूर्वाला या जाळ्यामध्ये ओढणं हे कसं करायचं तिला कळायला मार्ग नाहीये। बरं, ते सगळं होत असताना तोपर्यंत मग आता इकडे बलदेव फोनवरती बोलतोय आणि बलदेव फोनवरती बोलतोय की अपूर्वाला की अगं अपूर्वा, तू कधीपर्यंत येतेस, तू ये लवकर, मी तुझी वाट पाहतोय। यावरती अपूर्वा म्हणते अरे खरं तर माझी एक खूप महत्त्वाची मीटिंग आहे आणि त्या मीटिंगमुळे मला काही येता येत नाहीये। यावरती तो म्हणतो ठीक आहे, तू एक काम कर ना, तू लवकरात लवकर आता येण्याचा प्रयत्न केलास तर बरं होईल, कारण कसं आहे मला तुझ्याशी बोलायचं होतं। यावरती ती सांगते ठीक आहे, तू काळजी करू नकोस, मी ना लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करते। पण त्यावरती तो म्हणतो ठीक आहे, काम कर, तू फ्री झालीस की कॉल कर, मी तुला न्यायला येतो। तोपर्यंत आता इकडे भूमी आणि आकाश येतात आणि लगेचच भूमी सांगायला लागते बलदेव दादा, तुम्ही आता कसला विचार करताय? यावरती बलदेव म्हणतो काही नाही, मी अपूर्वाला कॉल केला होता तर आता ती काही म्हणजे बिझी आहे जरा। यावरती ती सांगते की मी आत्ता देवाकडे तीच प्रार्थना करत होते की काही झालं तरी अपूर्वाला व्यवस्थितरित्या सुखरूप ठेव। यावरती तो म्हणतो हो ना, तिचा जॉबच असा आहे। यावरती ती सांगते हो, मी सांगितले देवी आईला की अपूर्वावरती असंच तुझं लक्ष राहू दे। यावरती आकाश आता सांगायला लागतोय अरे बलदेव, जरासा प्रॉब्लेम झालाय, म्हणजे खरं सांगू का, तर आता आपल्याला पुण्याच्या मीटिंगसाठी जायचं आहे, तर मला तर काही जायला जमत नाहीये, तर तुला जमलं तर? यावरती बलदेव म्हणतो माझं सुद्धा एक महत्त्वाचं काम आहे इथे, माझी सुद्धा एक डील साईन व्हायची आहे आणि त्यामुळे मला सुद्धा जायला जमेल असं मला वाटत नाहीये। असं म्हटल्यावरती तो म्हणतो ठीक आहे, पण माझं सुद्धा इकडे काम असल्यामुळे कळत नाहीये काय करू। यावरती बलदेव म्हणतो ठीक आहे आकाश, जर तुझं इतकं इम्पॉर्टंटच कॉल आहे, म्हणजे इम्पॉर्टंटच काम आहे, तर ठीक आहे, मी काहीतरी ॲडजस्ट करतो आणि मी ॲडजस्ट करून जाण्याचा प्रयत्न करतो। असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो खरंच थँक्यू सो मच, तू आता माझं काम करतोयस हे खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी। असं म्हणत आकाश त्याचे आभार मानतो। मुळातच आकाशभूमीचा हाच प्लॅन असतो की काही झालं तरी सुद्धा बलदेव आणि बाकी सगळ्यांना घरच्यांना इथून बाहेर पाठवणं आणि बाहेर पाठवून त्यांना आता बरोबर रीतीने या सगळ्यामधून बाहेर काढून इकडे घरामध्ये जी काही पेटी पुरायची आहे ती पेटी पूर्ण। आणि त्यावेळेला बलदेव तयार होतो, ठीक आहे
मी जाऊन ते काम करतो, तू बिलकुल चिंता करू नकोस, तू इकडचं सगळं सांभाळ. मग आता आणि तो सांगतो अपूर्वाला सुद्धा आता आज यायला जमणार नाहीये, कारण अपूर्वाला सुद्धा लेट होणार आहे. तिची म्हणजे कमिशनर साहेब येणार आहेत आणि त्यामुळे कमिशनर साहेब येण्या असल्या कारणाने तिला इतक्यात तरी घरी काही येता येणार नाहीये. ही संधी आकाशसाठी योग्य असते. व्यवस्थितरित्या सगळ्यांना मॅनेज करून आकाशने आता मात्र भूमीला सांगितले की आजचा दिवस वाया घालवून चालणार नाहीये. काहीही झालं तरी आजच्या दिवसाला आपल्याला हा सगळा निर्णय घ्यायलाच पाहिजे. कुठे पुरायचं, काय पुरायचं, लवकरात लवकर उरकायला घे. आकाश भूमी खड्डा खणतात. खड्ड्यामध्ये आता इकडे त्या लगेचच ते टाकायला लागलेले आहेत आणि ज्या वेळेला ते खड्ड्यामध्ये ती जी पेटी पुरण्याचं काम करतायत, अपूर्वाला कॉल आलेला आहे. अपूर्वाला कॉल आलाय की मॅडम तुमची कमिशनर साहेब जी करणार होते मीटिंग, ती मीटिंग कॅन्सल झालेली आहे. कमिशनर साहेबांचं येणं पूर्णपणे कॅन्सल झालेलं आहे आणि कमिशनर साहेब काही येणार नाहीयेत. असं म्हटल्यावरती तिला आता खूपच आनंद होतो की घरी जाऊन काहीतरी आपल्याला यांच्या विरोधातले पुरावे शोधता येतील, म्हणून ती खूप खुश झालेली आहे. बरं, हे सगळं झाल्यावरती मग आता भूमी आणि आकाश हे दोघं जण खड्डा खणतात. पण त्याच वेळेला भूमीला कसली तरी आवाज आलाय आणि भूमी म्हणते आकाश कुणीतरी आलंय का? आकाश म्हणतो नाही, पण आत्ताच्या वेळेला कुणीही येणं इकडे शक्य नाहीये आणि त्यामुळे भूमी मला असं वाटते की तू उगाचच विचार करतेस, तेव्हा कोणीही मला नाही वाटत की कोणी आलं असेल म्हणून. असं म्हटल्यावरती मग आता भूमी आणि आकाश दोघं जण पुन्हा खड्डा खणायला लागतात. पण त्याच वेळेला अपूर्वा तिकडे आलेली आहे प्रेक्षकांनो आणि अपूर्वा विचार करते आहे कोण आहे तिकडे, यांचं काय चाललंय तिकडे, म्हणून ती इकडे तिकडे पाहते. पण त्याच वेळेला आकाश भूमी मात्र त्याचं खड्ड्यात ते पुरून झालेलं असतं आणि तिकडून ते लपून बसलेले असतात. अपूर्वा विचार करते की काल तर मी पाहिलं होतं की या आता म्हणजे या स्टोर रूम मध्ये हे दोघं जण काल रात्री म्हणजे आकाश गेला होता आणि आकाशने आता तिकडे काय नक्की केलंय मला हे समजायला काही मार्गच नाहीये आणि म्हणून ती विचार करते की मी स्टोर रूमच्या दिशेने जाऊन बघते. आणि त्याच वेळेला आकाश म्हणतो बघितलंस, म्हणजे हिची नजर किती हे आहे ते, ही फक्त आणि फक्त मला असं वाटतंय की आपल्यावरती पाळत ठेवायलाच परत आलेली आहे. बघ ना, आत्ता सुद्धा स्टोर रूम मध्ये गेली. यावरती भूमी म्हणते पण नशीब आकाश आपण आता हे सगळं पुरून टाकले, नाहीतर ही जर का तिकडे असती तर आपल्याला पकडायला काही कमी गेली नसती. यावरती आकाश म्हणतो तरी सुद्धा भूमी अजूनही ते काही टळलेलं नाहीये, म्हणजे खरं सांगायचं तर आता अजूनही आपल्या जीवाचा धोका काही टळलेला नाहीये. बरं, असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते भूमी की बघूया ती काय करते. त्यावेळेला आता ज्या वेळेला ती आतमध्ये आली अपूर्वा, ती इकडे तिकडे पाहते आणि अपूर्वा विचार करते काल तर ज्या वेळेला मी आले होते तेव्हा तर हा सेटअप आता वेगळा होता आणि आज हा सेटअप खूपच वेगळा आहे. म्हणजे मला खरंच काही कळत नाहीये की नक्की आता हा काय सेटअप यांनी करून ठेवलाय. हा सेटअप कशासाठी केला, म्हणजे बदलला का हा सेटअप? नक्कीच इथे काहीतरी घडलेलं आहे आणि ज्याच्यामुळे त्यांनी आता हा सेटअप बदललेला आहे, असा आता विचार करत ती आहे. बरं, हे सगळं होत असताना तोपर्यंत मग आता तिला तिथे माहिती तर काही कळत नाही प्रेक्षकांनो की नक्की काय घडलंय ते, पण तिला संशय आलाय की हे माझ्यापासून काहीतरी लपवतायत आणि काय लपवतायत त्याचा छडा मी काढणार. बरं, दुसऱ्या दिवशी रागिणी आलेली आहे. ती म्हणजे आता इकडे ज्या वेळेला पटवर्धनांच्या घराच्या इकडे आलेली आहे आणि त्यावरती तिला आता पौर्णिमा विचारते इथे काय आलात तुम्ही. त्यावरती ती म्हणते इथे मी पैसे माझे ठेवलेले आहेत, त्यामुळे मी इथे ना नेहमी भंगारवाली बाई बनून येते. भंगारवाली बाई बनून मी ती ना लॉकर मधून कॅश काढून नेते. यावरती ती म्हणते आणि तुम्हाला कोणी ओळखलं तर? यावरती ती सांगते काहीच ओळखायची मला कोणी हेच नाहीये, मला नाही कोणी ओळखणार, पण आता मला तिकडे जाऊन पहिली कॅश काढायला पाहिजे, कारण या छोट्या मोठ्या कामांसाठी कॅश लागते आणि मला कॅश देणार कोण, त्यामुळे मला आता कॅश लागणारच आहे. त्यामुळे काही झालं तरी सुद्धा मला ही कॅश आणायला आज जायलाच पाहिजे. असं म्हणत ती आता सांगते की तू इथेच थांब, मी पटकन आता हे भंगार गोळा करण्याच्या याच्याने जाते आणि त्यानंतर कॅश घेऊन येते. तिने आता हे सगळं काय केलंय पौर्णिमाला कळत नाहीये की कॅश कुठून आली, कशी आली, ती काय मॅनेज करते. आणि त्यानंतर रागिणी तिकडून निघून गेले. बरं, तोपर्यंत आता रागिणी जेव्हा गोळा करायला हे निघाले तेव्हा आकाश एका बिझनेस डीलच्या संदर्भात बोलतोय. आकाश बिझनेस डील बद्दल बोलतोय आणि त्याच वेळेला आकाश आता सांगतोय की म्हणजे हा सगळा लॉट जो होता तो लॉट खराब झालेला होता आपल्या कॉम्प्युटरचा. यावरती ते म्हणतात हो आपण एकाच वेळेला कॉम्प्युटर खरेदी केले खरे सर, पण हे कॉम्प्युटरने बरेच सगळं खराब निघालेलं आहे. यावरती आकाश म्हणतो तेच तर, म्हणजे कसं आहे ना, रागिणी पटवर्धन यांनी आता हे खरेदी तर केलं, पण खरेदी केल्यानंतर मग आता त्यांनी
त्यांनी आपलं कमिशन घेतलं आणि हे सगळे खोटे धंदे केले आणि आपल्याला अडकवून ठेवलं असं म्हटल्यावरती ते सांगायला लागतात, हो सर, हा सगळा रागिणी पटवर्धन यांनी केलेला स्कॅम आहे. त्यावरती आकाश म्हणतो, लवकरात लवकर हे सगळं निस्तरा आणि या सगळ्यातून लवकरात लवकर आपल्याला चांगले कॉम्प्युटर आणून ठेवा. बरं, हे सगळं करत असताना ज्या वेळेला आता वॉचमन सगळी साफसफाई करत असतो, 7 वर्षापूर्वीचा आत्याचा फोटो जो अडगळीच्या खोलीत टाकून दिला होता तो काढायला निघतो. ज्या वेळेला आकाश तो फोटो पाहतो, आकाशने फोटो पाहिल्यावरती लगेचच आता इकडे आकाशला सगळ्या जुन्या आठवणी जाग्या होतात. त्याची तळपायाची आग मस्तकात जाते आणि त्यानंतर चिडून तो त्याच्यावरती ओरडतो. ओरडून आता सांगायला लागतो, हा फोटो इथे काय करत होता, हा फोटो इथे काय करत होता, मला काहीच कळायला मार्ग नाहीये. गेली 7 वर्ष हा फोटो इथे का ठेवला, आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोरून हा फोटो कॅन्सल करा, आत्ताच्या आत्ता हा फोटो लगेचच तुम्ही फेकून द्या. असं म्हणत त्यांनी आता तो फोटो फेकून दिलाय आणि त्याच वेळेला तो फोटो फेकतोय आणि त्या काचेमध्ये तो साईडला करतोय तेव्हा त्याला रागिणी त्या काचेमध्ये लपलेली, म्हणजे कोणीतरी ती बाई काहीतरी करते असं दिसतंय. कोण आहे ती बाई म्हणून तो त्या दिशेने चाललाय. मग रागिणी पटकन पाठमोरी वळते आणि आता रागिणी वळते तर आकाश तिला पाहतो की ती आता गाडीच्या बाजूला काहीतरी करते. त्या काचेमधून त्याला ते दिसलंय म्हणून तो रागिणीच्या दिशेने एक पाऊल पुढे चाललाय. पण तो रागिणीच्या दिशेने पाऊल पुढे चाललाय त्याच वेळेला त्याचा मॅनेजर आहे त्याला काहीतरी प्रश्न विचारतोय आणि आकाश मग तिकडेच थबकलाय. आकाश म्हणतो, काय झालं. यावरती मॅनेजर आता जी घडलेली गोष्ट आहे ती त्याला सांगतात आणि आपल्याला काय काय करायचंय असा काहीतरी विषय काढतात. त्यामुळे आकाशचं तिकडे जाणं थांबतं आणि आकाश आता तिथूनच मागे वळतो. ही संधी साधून आता रागिणी तिकडून आलेली आहे. पण त्याच वेळेला एक गोष्ट अशी घडले की आपली अपूर्वा आलेली आहे. ती म्हणजे जे काही आपल्याला प्रोजेक्टर रूम आहे तिथे, आणि ती पाहते, अरे देवा, म्हणजे ह्या प्रोजेक्टर रूम मधून सगळं सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आलं होतं. म्हणजे आकाश भूमीने खूप निगराणीमध्ये हे सगळं करून घेतलेलं आहे. 100% त्यांनीच हे सगळं केलंय. म्हणजे ते स्टोर रूम मध्ये काय ठेवतायत किंवा स्टोर रूम मधून त्यांनी आता काय लपवलंय हे कोणालाही कळू नये याच कारणासाठी ते हे सगळं करतायत 100%. म्हणजे सीसीटीव्ही फुटेज आत्तापर्यंत बंद होते. आत्तापर्यंत फुटेज मला काही सापडणार नाही, पण ठीक आहे, आत्तापर्यंतचं नाही सापडलं तरी सुद्धा मी एक काम करते, मी ह्याच्या पुढे चालू करून ठेवते. त्यांनी बंद केले, त्यांना असं वाटेल की ते बंद आहेत आणि त्यामुळे मी चालू केल्यावरती मग आता त्यांना काय रेकॉर्डिंग आपलं होतं हे असं वाटणार नाही आणि आपण ते पाहू शकतो. म्हणून ते रेकॉर्डर ऑन करते आणि प्रेक्षकांनो ती रेकॉर्डर ऑन करते. त्याच वेळेला नेमकी आता रागिणी त्याच टप्प्यामध्ये आलेली आहे आणि आता इकडे अपूर्वा ते चालू करण्याचा प्रयत्न करते. रागिणी तिकडे आता कचरा गोळा करण्याच्या निमित्ताने आले आणि त्यानंतर ती विचार करते की माझा फोटो पाहिल्यावरती आकाश माझा इतका तिरस्कार करतोय, माझा असलेला फोटो फेकून दिला ते काही नाहीये. या दोघांना जोपर्यंत मी संपवत नाहीये तोपर्यंत मी गप्प बसणार नाहीये. इकडे आता भूमी आलेली आहे आणि भूमी पाहते आहे की काल रात्री आपण जे काही पुरून ठेवलं ते व्यवस्थित आहे, काही चिंता करण्याची गरज नाहीये. म्हणून भूमी आकाशला कॉल करते, हॅलो आकाश, तू काहीच चिंता करू नकोस, काल रात्री आपण जे काही केलं होतं ते अगदी यशस्वीरित्या व्यवस्थित आहे. म्हणजे कुणीही तिथपर्यंत पोहोचलेलं नाहीये. आत्ता तरी पोहोचलं नसलं तरी त्याच्या पुढे काही आपण सांगू शकत नाही आहोत. आकाश म्हणतो, हो, आपल्याला अलर्ट राहायलाच पाहिजे. बरं, त्याच वेळेला आता इकडे अपूर्वा सीसीटीव्ही फुटेज पाहते आणि सीसीटीव्ही फुटेज मध्ये तिला आता आकाश भूमी तिकडे दिसतायत. त्याच वेळेला त्यांच्या मागावरती असलेली रागिणी दिसतीये आणि रागिणी या सगळ्यामध्ये आता त्यांच्या दोघांवरती बंदूक चालवतीये. हे सगळं दिसतंय. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज मध्ये रागिणी अपूर्वाला दिसल्या कारणाने सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात. अखेर अपूर्वाच्या समोर रागिणी जिवंत आहे हे सत्य आले आणि रागिणीचा डाव इथेच प्रेक्षकांना उलटा पडलेला आहे. रागिणी जिवंत असल्या कारणाने आकाश भूमीवरचा तिचा संशय पूर्णपणे जाणार आहे.